तर गाईस आम्ही फुल आता दमलोय. म्हणजे आमचा जे आधीचा गोडाऊन होता गुलाटी हाऊस आपला, म्हणजे गुलाटी दादा अफगाण चर्चचा त्याचा जो गुलाटी दादा आहे त्याचा घरचा पार्टी होता. तर तिकडनं आम्ही पूर्ण कबाड हलवला आहे. म्हणजे पूर्ण आपला जेवढे सामान होतं बघा तिकडे ठेवलेत. कबाड आपला जे मेन गोडाऊन आहे तो पूर्ण, अरे बाबा तर ते आपलं जे पूर्ण गोडाऊन आहे. तर गाईस तिकडनं आम्ही पूर्ण कबाड हलवला आणि पूर्ण पोरं जमलेत. तर आता ते एवढा मोठा कबाड तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून. बघा इकडनं पूर्ण असा हलवा. इकडे तर जातच नव्हता आपला पूर्ण कबाड. पूर्ण म्हणजे सामान आणलं तर आपला आता तिकडचा संबंध हे झाला आहे. म्हणजे लास्ट सीझनचा तुम्ही जर व्लॉग बघितला असेल तिकडे आपण जायचो गोडाऊनला आपला शोच्या आधी सामान वगैरे काढायला. तिकडनं हलून आता बघा आपला नवीन गोडाऊन इकडे शिफ्ट केला आहे. म्हणजे दादाचा घरचा इथे, हा दादाची सोसायटी आहे सुमी दादाची. तर तिकडे आणला आहे ते त्याचं सोसायटी. इकडे VR आहे, VRचा इथे पाठी आपला गाव. आणि आजपासून आपले म्हणजे गणपती उत्सव 2026 हंगाम सुरू होतो आहे. तर त्याचा निमित्त पण हा व्लॉग होणार आहे. तर आधी आपण सामान वगैरे ठेवूया, मग फ्रेश होऊया आणि आपला असा झटपटवाला एक छोटा कॉल वाजवायचा आहे तिकडे मंत्रालयाजवळ. तर तिकडे जाऊया, तो शो वाजवूया आणि मग नंतर आपला संध्याकाळी पाद्यपूजनचा शो आहे. पाठपूजन किंवा पाद्यपूजन मला एवढं अजून माहिती नाही ते प्रॉपर, ते पण झटपटवाला शो आहे. तर मी तुम्हाला सर्व पूर्ण फ्रेश होऊन भेटतो. आधी सामान वगैरे ठेवूया आपला पूर्ण एकदम गोडाऊन एकदम मस्तपैकी एकदम ठेवूया. मग नंतर तुम्हाला भेटतो आणि एकदम फ्रेश होऊन इंट्रो स्टार्ट करूया आपण. तर चला. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. तर कसे आहात सर्व? मी कुणाल चव्हाण तुमचा मनापासून स्वागत करतो आपला आजचा नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वात पहिला इंडिपेंडन्स डेचा माझ्याकडून व आपल्या संपूर्ण श्री यंग बॉईज म्युझिकल ग्रुपकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज हा कॉल असा होणार आहे म्हणजे की आपला गणेशोत्सव 2026 हंगाम आजपासून सुरू होणार आहे. तर आपला एक आधी कॉल झाला असता पण ते पावसामुळे काहीतरी कॅन्सल झाला. तर आज आपल्याला वाजवायचं आहे कुलाबा पोस्ट ऑफिसचा राजा या बाप्पाचा आपल्याला आज पाठपूजन सोहळा वाजवायचा आहे. तर छोटासाच सेटअप असणार आहे. सिंगल रोटो एक कॉन्सर्ट एक रोटो आणि नॉर्मलवाला सेटअप असणार आहे. आणि त्याआधी आपल्याला म्हणजे असा विदाऊट कॅशो एक ड्रम थापी बेस आपल्याला आता इथे मंत्रालयाजवळ थोडा अर्धा एक तास वाजवायचा आहे. तर तिकडे जाऊया आपण. आधी तुम्ही आधी बघितला की आपण ते आपला कबाड वगैरे पूर्ण इथे शिफ्ट केला. इथे एकदम पूर्ण व्यवस्थित ठेवला आहे. चांगली ड्रम घे. तर आता फक्त मी आणि आपला बाला आणि आपला शयन भाऊ आणि प्रेम असणार आहे. फक्त आम्ही आता 4 जण जाणार आहे. फक्त ड्रम थापी बेस अर्धा एक तास वाजवायचा आहे नॉर्मल. लगेच वाजवूया आणि जाऊया आपल्या संध्याकाळच्या शोला सर्वच येणार आहेत. आणि संध्याकाळी आपली एक छोटीशी मीटिंग पण आहे गणेशोत्सवाबद्दल. तर चला आता आमच्यासोबत आपल्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आजपासून आपले गणेशोत्सवचे व्लॉग चालू असतील. हा एकच आपला पाठपूजन वाजायचा. नंतर आपले आगमन सोहळे चालू होतील 30 तारीखपासून. 30ला आपला पहिला आगमन सोहळा आहे. तर त्याआधी जर झाला तर बघू. तर चला भेटूया आपण. हे बघा एक ड्रम एक थापी एक बेस छोटासा प्रोग्राम आहे. 20-25 मिनटं वाजवायचा आहे. 20-25 मिनटं वाजवायचं आहे. आणि लगेच आपला कुलाबा पोस्ट ऑफिसचा राजा या बाबत आपलं
तर गाईज झटपटमध्ये 15-20 मिनटामध्ये हा कॉल संपलेला आहे. आता लगेच जाऊया आपला गोडाऊन जाऊन, म्हणजे आपला नवीन गोडाऊन जिथे आपल्याला आपण शिफ्ट केलं आहे आपला सुमिदादा बिल्डिंग खाली नरिमन पॉईंट जवळ. तिथे जाऊया, संध्याकाळचं सामान काढूया आणि निघूया कुलाबा पोस्ट ऑफिस जाऊया. चला. तर आता तिकडचा कॉल संपला गाईस. तर मी आणि बाला आतलो इथे गुलाटीदादाकडे, गुलाटीदादाचं घर इकडे. आणि हे बघा आपला आधीचा जे गोडाऊन होता ना, जे आहे तुम्ही मागच्या सीझनला माझे ब्लॉग बघितला असेल गणपतीमध्ये, तर तुम्ही गणपती किंवा आपल्या कुठल्याही बँजेचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही ही जागा बघितलं असेल. इथे आपला आधी कबाड होता. तर एकदम आता सुंदा झालेला आहे आणि आपण इकडे येणार नाही परत. म्हणजे असं गुलाटीदादाचा आपला गुलाटीदादा घरी आपण ठेवतो, म्हणजे असं रोटो आणि स्टँड कधी बेस वगैरे आहेत तर ते घ्यायला आलेलो. तर ते घेतो आणि जातो आपल्या एरियात, म्हणजे नवीन गोडाऊनच्या एरियात नरिमन पॉईंट जवळ. चला. लगेच कॅमेरा ऑन केल्यावर त्याचा तोंड का घाबरतो रे? हा बोल ना. तू कामात का म्हणून आलास? सोडली कोण नव्हता? नेक्स्ट होते तरी सोडली ते तुला. छोटा सेटअप आहे. एक रोटो, एक कॉन्सर्ट आणि आपला एक साईड थापी आणि ताशा. नॉर्मलवाला आपला नॉर्मल.
तर गाईस एक होती परी, सगळे आपापले घरी. तर सामान वगैरे ठेवून झालं, आता सगळे आपापले घरी चालले. तर तुम्हाला आपला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचा विसरू नका. आता मी तुम्हाला भेटतो आपला जसं एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड बाय. गुड नाईट पण दादाकडनं त्याला सोडायला माझा पोरगा आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.